कधी असं झालंय का, काहीतरी हवंय पण ते मिळालं नाही, किंवा खूप मनापासून मागितलं आणि त्यासाठी खूप प्रयत्नही केले, पण तरीही मिळालं नाही? तेव्हा मनात विचार येतो, असं का झालं? मी इतका प्रयत्न करून सुद्धा हवं ते का झालं नाही? बहुतेक माझं नशीबच खराब आहे. पण खरं काय आहे माहीत आहे का? कधी कधी गोष्टी आपल्या पद्धतीने घडत नाही, तेव्हा त्या ब्रह्मांडाच्या पद्धतीने घडतात. ब्रह्मांड म्हणजे युनिवर्स किंवा देव किंवा निसर्ग, ज्यात तुम्ही विश्वास ठेवता. अशी अदृश्य परमशक्ती जी सगळं चालवत असते. हे युनिवर्स आपल्या विचारांना ऐकते, आपल्या भावनांना प्रतिसाद देते आणि आपल्याला योग्य लोक, संधी आणि वेळ दाखवते. आपण तिला आदेश देऊ शकत नाही, फक्त विश्वास ठेवू शकतो. हे काम कसं करतं हे आपल्याला माहीतच नसतं. म्हणून या परमशक्तीचा उपयोग करून गोष्टी कशा बदलतात हे आपल्याला कळतच नाही. आपण सगळे एंड गोल ठरवतो, मला हे हवंय, मला इथे जायचंय, आणि त्यासाठी आपण प्लॅन्स बनवतो. पण कधी कधी ते प्लॅन फेल होतात. तेव्हा ते अपयश नसतं, तो एक संकेत असतो की हा मार्ग तुझ्यासाठी नाहीये. पण जेव्हा आपण फेल होतो तेव्हा आपल्याला नैराश्य येतं, राग येतो, दुःख होतं आणि खूप विचार यायला लागतात. तेव्हा आपल्याला हे समजत नाही, पण हे आपल्या चांगल्यासाठीच झालेलं असतं. आपल्यासाठी युनिवर्सनी एक सुंदर आणि चांगला मार्ग शोधून ठेवलेला असतो. म्हणून अशा वेळेस शांत राहायला हवं. थोडं कठीण आहे, पण जेव्हा आपण शांत होतो तेव्हाच गोष्टी आपल्याला समजतात. शांततेत आपल्याला उत्तरं मिळतात. एक उदाहरण द्यायचं झालं तर, एकदा डॉक्टर ब्रूस यांना मीटिंगला जायचं असतं. त्यासाठी त्यांना नवीन शर्ट घ्यायचा असतो. त्यांना त्यांच्या मित्राचा शर्ट आवडला होता, तसाच त्यांना हवा होता. ते एका दुकानात गेले आणि त्यांना एक शर्ट दिसला जो अगदी त्यांना हवा तसा होता, फक्त रंग लाल होता. त्यांना खूप आश्चर्य वाटलं, पण नंतर लक्षात आलं हा शर्ट अगदी तसाच आहे जसा त्यांना हवा होता, फक्त रंग वेगळा होता. तेव्हा त्यांना जाणवलं, मी शर्ट तर मागितला पण रंग सांगितलाच नव्हता, म्हणून शर्ट मिळाला पण रंग रँडम मिळाला. तेव्हा त्यांना समजलं, जेव्हा काही हवं असेल तेव्हा ते स्पष्ट आणि डिटेलमध्ये मागायला हवं. युनिवर्स आपलं सगळं ऐकतं, पण आपण मागायला चुकलो तर चुकीच्या गोष्टीच मिळतात. जसं आपण हॉटेलमध्ये आणि ऑर्डर करताना बर्गर ऑर्डर केला तर काय मिळेल? बर्गरच. कारण ऑर्डर चुकीची दिली, म्हणून पदार्थ चुकीचा आला. सायन्स सुद्धा हेच सांगतं. आपलं सबकॉन्शियस माइंड आपलं वास्तव्य घडवतं. म्हणून विचार सकारात्मक ठेवा, इच्छा स्पष्ट ठेवा. पण हे कसं घडेल हे युनिवर्सवर सोडा. विश्वास ठेवा, तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. विश्वास असणं खूप गरजेचं आहे. शंका किंवा भीती न ठेवता श्रद्धा असायला हवी. त्याशिवाय आपल्याला हवं ते मिळणार नाही. कधी कधी गोष्टी मिळायला वेळ लागतो, पण अशा वेळेस श्रद्धा आणि विश्वास कायम ठेवायला हवा. ज्या क्षणी आपण नियंत्रण ठेवणं थांबवतो आणि फक्त विश्वास ठेवतो, तेव्हाच आपल्याला मार्ग सापडतात. मग चमत्कार घडतात. कारण जेव्हा आपण हे कसं होईल, मला हे मिळेल का, याची चिंता न करता फक्त आपल्या इच्छेवर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा देव, ब्रह्मांड, परमशक्ती आपल्यासाठी काम करायला लागतात.